झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपचारासाठी ज्युपिटर रुग्णालयात दाखल. घशाचा संसर्ग झाल्याने उपचारासाठी शिंदे रुग्णालयात. शिंदेंना ताप आणि अशक्तपणा. निवडणूक काळातच शिंदेंना घशाचा संसर्ग वाढल्यानं शिंदेंवर उपचार. पाच डिसेंबरला मुख्यमंत्र्यांसह 22 ते 24 मंत्र्यांचा शपथविधी होणार. सूत्रांची माहिती. भाजपकडून फडणवीस, बावनकुळे, पंकजा मुंडे, शेलार शपथ घेणार, तर शिंदे गटाकडून केसरकर, सामंत शपथ घेणार असल्याची माहिती. मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्यासाठी 5 डिसेंबरला मोठे नेते उपस्थित राहणार. मोदी, शहा, जेपी नड्डा शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार, तर मध्य प्रदेश, राजस्थान, ओडिशा, गोव्याचे मुख्यमंत्री देखील हजर राहणार. महायुतीच्या नेत्यांकडून आझाद मैदानात पाहणी. महायुतीकडून शपथविधीच्या कार्यक्रमाचा तयारीचा आढावा. गृहमंत्रीपदाबाबत शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य. देसाईंचं वक्तव्य. तर दादा दिल्लीत का गेले यावर आम्ही तर्कवितर्क लावणं योग्य नाही. देसाईंची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदेंना गृहमंत्रीपद मिळावं अशी आमची मागणी. गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया. गृह खात्यानंतर आता गृहनिर्माण खात्यावरून महायुतीत रस्सीखेच. महायुतीत राष्ट्रवादीकडून गृहनिर्माण खात्याची मागणी. महायुतीत सहभागी होतानाच गृहनिर्माण खात्याची मागणी केली होती. सूत्रांची माहिती. स्ट्राईक रेटनुसार भाजप 1 आणि अजितदादा गट 2 आणि शिंदे 3 नंबरवर. आम्हालाही शिंदे एवढेच मंत्रिपद द्या. छगन भुजबळांची मागणी. उद्या सकाळी 10 वाजता विधान भवनात भाजप आमदारांची बैठक. गटनेत्याची निवड होणार. भाजपकडून निर्मला सीतारमण आणि विजय रुपाणी यांची निरीक्षक म्हणून नेमणूक. भाजपच्या उद्याच्या बैठकीनंतर गटनेत्याचं नाव जाहीर करू. भाजप नेते विजय रुपाणींची माहिती. अजित पवार दिल्लीत अमित शहांच्या भेटीसाठी आलेलेच नाहीत, तर दादा आणि शहांची आज भेट होण्याची शक्यता. भेट झाली तर मंत्रिमंडळाबाबत चर्चा करता येईल. सुनील तटकरेंची माहिती. एकनाथ शिंदे आणि अजितदादांमध्ये भांडणं लावण्याचं काम. दिल्लीतील कुठली तरी महाशक्ती महाराष्ट्रात खेळ करते. संजय राऊतांचा भाजपवर निशाणा. सरकार राज्यात बनवायचंय, पण अनेक नेते दिल्लीत फिरताना दिसत आहेत. सत्ता स्थापनेच्या दाव्याआधीच आझाद मैदानावर शपथविधीची तयारी. राऊतांचा टोला. लाडक्या बहिणींना महायुतीच्या शपथविधीसाठी विशेष आमंत्रण. 2000 व्हीव्हीआयपींच्या पासेसची सोय. केंद्रीय नेत्यांसह देशातील 22 राज्यांचे मुख्यमंत्रीही सहभागी होणार. राज्यघटनेत काळजीवाहू सरकार अशी तरतूदच नसताना राज्यात राष्ट्रपती राजवट का लागू केली नाही? संविधानातील तरतुदी विसरलात का? जितेंद्र आव्हाडांचा ट्विट करत महायुतीवर निशाणा. जितेंद्र आव्हाड त्यांच्या पक्षाचे गटनेते. काहीतरी बोलावं लागतं म्हणून बोलतात. छगन भुजबळांकडून आव्हाडांना प्रत्युत्तर. लोकशाही वाचवण्याआधी तुमचे खासदार आणि 6 आमदार वाचवा. जितेंद्र आव्हाडांच्या टीकेनंतर अमोल मिटकरींचा पलटवार. भाजपला आपलाच माणूस बसवून विरोधी पक्ष नष्ट करायचाय. शिंदेंनी असे प्रयोग करू नयेत. लोकशाही जिवंत ठेवावी. अंजली दमानी यांचं आवाहन. एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते. अंजली दमानी यांचं ट्विट चर्चेत. विरोधी पक्षच संपवण्याचा भाजपचा कट. ट्विट करत अंजली दमानी यांचा दावा. अजित पवारांचे आमदार किरण लहामटे दिल्लीत. आदिवासी विकास मंत्रिपदासाठी लहामटे इच्छुक. मार्कडवाडीतील बॅलेट पेपरवरील मतदान प्रक्रिया तात्पुरती स्थगित. गावात जमावबंदी. कायद्याचं उल्लंघन झाल्यास पोलीस गुन्हा दाखल करणार. ईव्हीएमवर आक्षेप घेत गावकऱ्यांचं बॅलेट पेपरवर चाचणी मतदान. पोलिसांच्या दडपशाहीमुळे गाव दहशतीत. पोलीस प्रशासनाच्या विरोधामुळे दुसरा मार्ग अवलंबणार. उत्तम जानकरांची माहिती. रणजितसिंह मोहिते पाटील मार्कडवाडीतील षडयंत्राचे मास्टरमाइंड. उत्तम जानकर हे फक्त प्यादे. माजी आमदार राम सातपुतेंचा आरोप. मार्कडवाडीतील मतदान प्रक्रिया बेकायदेशीर कशी? खासदार संजय राऊतांचा प्रश्न. तर देशातलाच विरोधी पक्षनेता संपवण्याचा प्रयत्न. राऊतांचा हल्लाबोल. बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाचा परिणाम कोकणात. चक्रीवादळामुळे कोकणात थंडी गायब. कोकणात पावसाची शक्यता. नाशिकच्या नांदगावात ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकाला फटका. कांद्यावर करपा, मावा रोगाचा प्रादुर्भाव. शेतकऱ्यांकडून फवारणी. जालन्यात थंडी वाढताच सुक्या मेव्याचे भाव वाढले. खोबऱ्याच्या दरात 150 रुपयांनी वाढ. शासकीय धान खरेदी केंद्रावर हमी भावाने धान खरेदी करणाऱ्या सहकारी संस्थांना 2% तूट मंजूर. अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून तुटीत वाढ करण्याचा निर्णय.
ढगाळ वातावरणाचा अमरावतीमध्ये तूर पिकाला फटका. शेंगा पोखरणाऱ्या अळीचा तुरीवर प्रादुर्भाव. शेतकरी चिंतेत. तुरीच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता. पुण्याच्या सिंगापूरमध्ये अंजीर लागवडीसाठी अग्रेसर. 3 एकरमध्ये शेतकऱ्यानं घेतलं अंजीरचं पीक. शेतकऱ्याला 20 लाखांचा नफा. माजलगाव धरणातून शेतकऱ्यांना मिळणार रब्बी आणि खरीप हंगामाच्या सिंचनासाठी पाणी. 29,066 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार. जळगावच्या यावल तालुक्यात रब्बी हंगामाला सुरुवात. मात्र खरीपाची नुकसान भरपाई मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल. शेतकऱ्यांमध्ये नाराजी. अहिल्यानगरमधील कोपरगाव सावळी विहीर महामार्गाचं काम संथ गतीनं सुरू. स्थानिकांसह साई भक्तांना मोठा मनस्ताप. ठेकेदाराविरोधात नागरिक संतप्त. पुण्यातील जुन्नर तालुक्याच्या शिंदेवाडीत काळभैरवनाथ देवाच्या वार्षिक यात्रोत्सवानिमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन. शर्यतीत 155 बैलगाडा मालकांचा सहभाग. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा. सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर.